कल्पना करा, तुम्हाला परदेशात महिन्याला 1 ते 2 लाख रुपयांच्या पगाराची नोकरी मिळण्याचं आश्वासन दिलं जातं. मोफत राहण्याची सोय, आकर्षक करिअर आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्न दाखवली जातात. पण तुम्ही त्या देशात पोहोचल्यावर तुमचा पासपोर्ट काढून घेतला जातो, बाहेर जाण्यावर बंदी घातली जाते आणि दिवस रात्र संगणकासमोर बसून जगभरातील लोकांची ऑनलाईन फसवणूक करण्यास भाग पाडलं जातं. हे एखाद्या चित्रपटाचं कथानक नाही, तर भारतीय युवकांसोबत घडत असलेलं भयावह वास्तव आहे. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र. 9 जून रोजी सीबीआयने सायबर गुलामगिरीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटमधील 2 प्रमुख आरोपींना अटक केली. या आरोपींची ओळख निपेंद्र चौधरी आणि निलेश नरपत सिंग पुरोहित अशी करण्यात आली आहे. तपासानुसार हे आरोपी भारतातील युवकांना आकर्षक परदेशी नोकऱ्यांचे आमिष दाखवून म्यानमार आणि कंबोडियातील सायबर स्कॅम केंद्रांमध्ये पाठवत होते. सीबीआयच्या तपासात उघड झालं की या युवकांना प्रथम भारतातून बँकॉक, थायलंड येथे नेलं जात होतं. त्यानंतर त्यांना MAE सॉल्ट या सीमावर्ती भागातून बेकायदेशीररित्या म्यानमारमध्ये पाठवलं जात होतं. तेथे पोहोचल्यानंतर त्यांचे पासपोर्ट जप्त केले जात आणि त्यांना तथाकथित सायबर स्कॅम कंपाऊंड मध्ये कैद करून ठेवण्यात येत होतं. या स्कॅम केंद्रांमध्ये भारतीय युवकांकडून डिजिटल अटक, क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक फसवणूक, रोमॅन्स स्कॅम, बनावट शेअर मार्केट प्लॅटफॉर्म आणि इतर आर्थिक गुन्हे करून घेतले जात होते. विरोध करणाऱ्यांना मारहाण, मानसिक छळ आणि धमक्या दिल्या जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सीबीआयने याआधी 6 मे रोजी या प्रकरणात 4 राज्यातील 9 ठिकाणी छापे टाकले होते. त्या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली होती. तपासात असंही आढळलं की एजंटांना प्रत्येक युवकाच्या बदल्यात स्कॅम कंपाऊंड ऑपरेटरांकडून कमिशन मिळत होतं. या प्रकरणाचा विस्तार किती मोठा आहे याची कल्पना यावरून येते की भारत सरकारच्या आकडेवारीनुसार 2022 पासून जवळपास 7,000 भारतीयांना दक्षिण पूर्व आशियातील अशा सायबर गुलामगिरीच्या केंद्रातून वाचवण्यात आलं आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे अलीकडील तपासात कंबोडियामध्ये सक्रिय असलेल्या 36,000 भारतीय सिम कार्डांपैकी सुमारे 5,300 सिम कार्डचा 100 कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीशी संबंध आढळला आहे. यावरून या रॅकेटचा आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय विस्तार किती मोठा आहे याची कल्पना येते. आंतरराष्ट्रीय अहवालानुसार म्यानमार, कंबोडिया आणि लाओस मधील सायबर स्कॅम उद्योगामध्ये हजारो परदेशी नागरिकांना जबरदस्तीने काम करण्यास लावलं जातं. अनेक पीडितांनी शारीरिक अत्याचार, कैद आणि खंडणीच्या घटनांची माहिती दिली आहे. सीबीआयने नागरिकांना इशारा दिला आहे की सोशल मीडिया, टेलिग्राम, व्हॉट्सअप किंवा अनधिकृत एजंट मार्फत मिळणाऱ्या परदेशी नोकरीच्या ऑफर्सवर आंधळा विश्वास ठेवू नये. कंपनीची अधिकृत नोंदणी, व्हिसा प्रक्रिया आणि रोजगार करार तपासल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये. डिजिटल युगात फसवणूक फक्त पैशांची होत नाही, तर माणसांचीही होते. एका चांगल्या भविष्याच्या शोधात निघालेल्या युवकांना आधुनिक गुलामगिरीच्या जाळ्यात ढकललं जातं आणि म्हणूनच हा सायबर गुन्ह्यांचा विषय नसून मानव तस्करीचा आणि मानवी हक्कांचा गंभीर प्रश्न आहे. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? अशा सायबर गुलामगिरीच्या रॅकेट विरोधात भारताने आणखी कठोर कारवाई करायला हवी का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.